गणित म्हणजे क्रांतीसूत्र. तर आपण पाहतोय गुणोत्तर प्रमाणातला तिसरा भाग. खरं तर दुसऱ्या भागाच्या आधी तिसरा रेकॉर्ड करायला काही विशेष कारण नाही. अपलोड कदाचित दुसरा आधी होईल, तिसरा नंतर होईल, परंतु फार जास्त संबंध नाही दुसऱ्याचा तिसऱ्याशी, परंतु पहिल्याचा तिसऱ्याशी, पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे. कसा? तर पहिलं जर नीट समजलेलं असेल तर हे सोपं जाणार आहे. बेसिक गोष्टी कळणार आहे कोणत्याही गोष्टीच्या, म्हणजे जसं आपण सरासरीचं पाहिलं, टक्केवारीचं पाहिलं, तर पहिली एक गोष्ट समजली असेल तर दुसऱ्या बाकीच्या आधी तर सोप्या जातात. तसं गुणोत्तराचा जर पहिला भाग समजला असेल तर हा अत्यंत सोपा जाणार आहे. आणि इथे परत आपण क्रांतीसूत्राचा वापर करणार आहोत. आता पहिल्या प्रश्नावर येऊ, तिसऱ्या भागातला. हा प्रश्न आहे ना, कोणत्याही पुस्तकात कुणी सोडवलेला तुम्ही पाहिला असेल आतापर्यंत, किंवा तुम्ही सोडून पाहिला असेल, तर फार कॉम्प्लिकेट केला जातो. अख्खा फळाभर एवढं सोल्युशन दिलं जाते असं. परंतु इतकं सोपं देणार आहे ना मी, की तुम्हाला वाटेल की हा ठीक आहे, एक गोष्ट शिकले तरी माझे 300 रुपये वसूल झाले. इतकं सुंदर यदा सोडवता येईल. बघा काय करा. 5 गाई आणि 4 म्हशी यांची किंमत सारखी येतात. चांगल्या जेवढ्या रुपयामध्ये 5 गाई मिळतात तेवढ्याच रुपयांमध्ये 4 म्हशी मिळतात. याचा अर्थ काय? जर या 4 गायींची किंवा 5 म्हशींची किंमत आपण 20 रुपये घेतली, 40 रुपये घेतली, 100 रुपये घेतली, 500 रुपये घेतली, किती घेतली तरी फरक पडत नाही. सारखी पाहिजे फक्त. 4 गायींसाठी जेवढा खर्च होणार तेवढाच 5 म्हशींसाठी खर्च होणार आहे. मग ही किंमत किती घ्यायची? तर पहा, तुम्ही म्हणाल का फरक नाही पडणार? जर किंमत दुप्पट केली तर गायींची किंमत पण दुप्पट होईल, तर असं होत नाही. हे प्रूव्ह करण्यासाठी मी फक्त पहिल्या गणित 2 आकडे घेऊन सोडवतो, त्याच्यानंतरच आपण प्रत्येक वेळी एकच शिकायचं. आता इथे 5 आणि 4 ने भाग जाणारी एक संख्या लसावी का नाही म्हणत ते जाणीवपूर्वक. तर लसावी हा एक पर्टिक्युलर अंक असतो. आपल्याला लसावीच पाहिजे असं जरुरी नाही. तुम्हाला जो आकडा सुचेल सगळ्यात पहिले तो. 5 आणि 4 मग कोणाला भाग जातो? तो 20 ला. मग सगळ्यात पहिले तुम्हाला 20 सुचलं, 4 पंचे 20 तरी चालतं. मॅक्झिमम टाइम या दोघांचा गुणाकार करूनच आकडा घ्या, म्हणजे पुढचं कॅल्क्युलेशन एकदम सोपं होऊन जातं. आता इथे पहा, 20 रुपये ही किंमत धरली आपण. कशाची? 5 गायींची. मग एका गायीची किंमत करा. गायींची किंमत काय मिळालं आपल्याला? एक गाय. एका गायीची किंमत, एक गाय किती? तर 20 रुपयाला 5 गायी मिळाल्या, बरोबर. 20 रुपये किंमत आपण ठरवली. काय ठरवली? तर काहीच कारण नाही, आपल्याला जो सोपा आकडा वाटला तो. एका गायीची किंमत 5 चूक 20 म्हणजे काय मिळाली? 4 रुपये झाली. एक गाय बरोबर 4. आता एका म्हशीची किंमत ठरवू. एक म्हैस किती रुपयाला? तर 20 रुपये दोघांची किंमत, कारण त्याचं म्हणणं आहे जितक्या रुपयात 5 गायी येतात तेवढ्याच रुपयात 4 म्हशी येतात. मग 20 रुपये घेतलेले की नाही, त्याच्यात 4 म्हशी मिळाल्या. मग 4 पंचे 20 म्हणजे एका म्हशीची किंमत मिळाली आपल्याला 5 रुपये. आता इथून पुढे काय? तर आपण काय करायचे? त्यांनी जेवढ्या म्हशी विकत घेतल्या, गायी विकत घेतल्या ना, तेवढ्या आपण पण घ्यायच्या. पण त्यांच्या किमतीत नाही घ्यायच्या, आपल्या पैशाने घ्यायचा. आपल्या जवळ किती पैसे आहेत पहा. 4 रुपयाला एक गाय भेटते आपल्याला माहितीये. मग 4 रुपयांची एक गाय, अशा किती गायी घ्यायच्या? 3 गायी. म्हणजे आपले किती रुपये खर्च झाले? 12 रुपये. आणि 5 म्हशी घ्या, 5 रुपयाला येत अशा 5 म्हशी घ्यायच्या. मग 5 रुपयाला येत, 5 रुपये किंमत आहे, आणि किती म्हशी घ्यायच्या? तर 5 म्हशी घ्यायच्या. म्हणजे आपले खर्च किती होतील? तर 5 25. आता मला सांगा, हे 4 गायी आहे, सॉरी 4 रुपये हे किमती आहेत. 4 रुपये आणि 5 रुपये ह्या गायी मिळाल्या आणि ह्या म्हशी मिळाल्या. म्हणजे आपल्याला एकूण जनावर किती मिळाले का? 8. म्हणजे हे 5 गायी आणि 3 म्हशी, त्यांनाही तेवढ्याच पाहिजे होता. आपले किती रुपये खर्च झाले का? तर 12 आणि 25 म्हणजे टोटल खर्च किती झाला? हीच जोडी घेण्यासाठी, 3 गायी आणि 5 म्हशींची जोडी घेण्यासाठी आपला एकूण खर्च किती झाला? 37 रुपये. मला सांगा, इथे हे सगळं लिहित बसण्याची गरज तरी आहे का तुम्हाला? सोपं काय? सगळ्यात पहिले आता हे परत एकदा मांडणार आहे. सगळ्यात पहिले काय करा? ह्या दोघांनी भाग जाणारी एक संख्या निवडा. पहिली काय निवडली? 20. मग 20 रुपयाला 5 गायी आणि 20 रुपयाला 4 म्हशी. मग गायीची किंमत 5 चूक 20 आणि 4 पंचे 20. कशामुळे होते ते? फॉर्म काय इतकं थोडं असं ते हे वाचायचं तिथलं लॅपटॉप बिपटॉप सगळे सुरेख. ठीक आहे. आता इथे आपल्याला गायीची किंमत आणि म्हशीची किंमत हे तोंडीत समजतं की नाही?
इथे 20 न भागला म्हणजे गाईची किंमत 4×5 आणि मग इथे 20 ला भागलं 4 तर 4×5 म्हणजे गाईची आणि म्हशीची किंमत मिळाली. आता किती गाई पाहिजेत आपल्याला तर 3 गाई. मग किती रुपये खर्च झाले 12 रुपये. किती म्हशी म्हशी घ्यायच्या 5 म्हशी. मग किती रुपये खर्च झाले तर 5×5 25. मग दोन्ही मिळून 3 गाई आणि 5 म्हशीसाठी आपले किती रुपये खर्च झाले 37. इतकं जरी सोडवता आलं तुम्हाला तर येणार नाही कारण याच्या पुढचं तर तोंडी आपलंच नेहमीचं क्रांती सूत्र बघा. आपण किती रुपयाला एक गाय घेतली 4 रुपयाला. आपण 4 रुपयाला एक गाय घेतली म्हणून आपले किती रुपये खर्च झाले 37 रुपये. मग त्यांची गाय किती रुपयांची असेल ज्यांचा खर्च 18,500 समजलं. तर क्रांती सूत्रात कोणतंही गणित टाकता येतं हेच सांगायचं मला. मी ओरडून सांगतो लोकांना समजतच का नाहीये. आपण एक नॉर्मल बॅच नाही देते. कोणत्याही प्रकारचं सूत्र न वापरता कोणत्याही प्रकारचं गणित आपल्या सूत्रात टाकता येतं ही मजा आहे याची. बघा आता 4 गुणिले 185 डबल 0 आणि भागिले 37. आता 37 ही मूळ संख्या मग 37 न वरती भाग देणं गरजेचं आहे आपल्याला. मग 37 7च्या पाड्यात 5 कधी येऊ शकतात 5 न गुणलं मग 37 पंचे 100 हे बा 3×5 15 आणि 7×5 185 होणार. मग 5 न पूर्ण भाग गेला आणि 4×5 20 आणि हे 2 0 बाकी आहेत म्हणजे त्यांच्या गायीची किंमत मिळाली आपल्याला 2000 झालं. गायीची किंमत किती आहे तर 2000. इतकं सोपं. आता जर म्हशीची किंमत विचारली असती तर काय केलं असतं आपण. आपले 37 रुपये खर्च होता ते माहिती आहे काय. मग फक्त इतकं लिहायचं की 5 रुपयाला एक म्हैस म्हणलं म्हणून 37 रुपये खर्च झाले तर त्यांची म्हैस किती रुपयाची असेल ज्यांचे 18,500 खर्च होता. तर तुम्हाला म्हशीची किंमत सुद्धा मिळेल. किती मिळेल ते पाहू आपण चेक करा म्हटलं. हे बघा इथे काय होईल या दोघांचा गुणाकार आणि ही संख्या भागाकारात येणार या दोघांचा. आता माहिती आपल्याला इथे 35 म्हणल्यावर 35 न 5 न भाग जातो. मग काय मिळालं 5×25 आणि हे 2 0 म्हणजे म्हशीची किंमत मिळाली आपल्याला 2,500 रुपये. तर गायीची किंमत 2000 म्हशीची किंमत 2,500 झालं. एका सूत्रात सगळं. आता खरं इथे चेक करू आपण म्हणजे हे सोडवले तर खरी पण आहे का म्हणजे मी सांगतोय ते खरं आहे का हे ध्रुव करून दाखवतो आणि परत एकदा किंमत बदलून पण मला सोडून दाखवायचं तुम्हाला हेच गणित म्हणजे पुढचं सोडवता येईल तुम्हाला. आपण गायीची किंमत घेतली आहे 2 लाख म्हणजे आपण सांगितलं आणि 2,500 ही म्हशीची किंमत. आता हे खरं इथे कसं चेक करणार का. 3 गायी घेतल्या मग 3 गायींची किंमत किती होईल 3 दोन्ही 6 आणि किती 5 म्हशी घेतल्या मग 5 म्हशीची 25 5 1,600 आणि हे 2 0 म्हणजे किती झाले 12,500. ह्या दोन्ही मिळून खर्च किती झाला पाहिजे दोघांची बेरीज करा. हे 2 0 असेच राहतील आणि हा 5 येईल आणि हे 6 2 8 आणि 1 म्हणजे किती झालं 18,500. तो ते 18,500 मिळालं आपल्याला उत्तर. तर इतकं इझी आहे काहीही कॉम्प्लिकेशन आहे एकदम सोपं आहे. आता फक्त एखाद्याच्या डोक्यात काय माहिती का संशयाची पाल चुकते की तुम्ही 4 रुपये किंमत घेतली म्हणून 2,000 भेटली. तुम्ही जर म्हशीची किंमत 8 रुपये किंवा गायीची किंमत 8 रुपये घेतली असती तर तिथं उत्तर 4,000 आलं असतं. पण असं झालं असतं तर मी याला क्रांती सूत्र म्हणून असतो ते फेल्युअर आहे. कारण एका जागेवर कायम पडतं दुसरीकडे कामी पडत नाही मग याचा अर्थ ते बरोबर नाहीये ते सूत्र काही कामच आहे. आपण यावेळी काय करू आता या दोघांनी भाग जाणारी संख्या म्हणून 40 घेऊ. 40 ला 5 न भागा 5 48 एका गायीची किंमत मिळाली आणि म्हशीची किंमत काढण्यासाठी 40 रुपये खर्च होतात 4 म्हशींसाठी म्हणजे एका म्हशीची किंमत मिळाली आपल्याला 10 रुपये. आता काय करा तर याच किमतीनं 8 रुपयानं 3 गायी विकत घ्या 8 तरी 24 रुपये खर्च झाले आणि 5 म्हशी विकत घ्या 10 रुपये प्रमाणे म्हणजे किती रुपये खर्च होते 50. टोटल खर्च किती झाला हे 4 आणि हे 7 म्हणजे किती रुपये खर्च झाला 74. आता प्रश्न विचारायचा की जर आपण एका गायीची किंमत 8 रुपये घेतली होती की नाही म्हणून आपले किती खर्च होत आहेत 74 रुपये. टोटल घेतला ना आपण 3 गायी घेतल्या 5 म्हशी पण घेतल्या किती रुपये खर्च लागला आपल्याला फक्त 74. का लागला हा खर्च तर एक गाय आपण 8 रुपयाला घेतली म्हणून. मग प्रश्न विचारा की आपली गाय 8 रुपयाला असताना जर आपले 74 खर्च होता तर त्यांची गाय किती रुपयाची असेल ज्यांचा 18,500 रुपये खर्च होतो. आणि याचं उत्तर सुद्धा तुम्हाला 2,000च मिळेल. काढाय 8 गुणिले 18,500 आणि भागिले 74.
आता 74च्या अर्धे किती होतात, याच्या अर्धे करा 4 आणि याच्या अर्धे होतात 37. मग हे चालू होतं की नाही सगळं कॅल्क्युलेशन. 37 पंचे 4 पंचे 20 आणि हे 2 0, म्हणजे पुन्हा गायची किंमत किती मिळाली 2000. तर त्यामुळे हा आकडा तुम्ही सुरुवातीचा ही जी किंमत आहे, समान किंमत आहे, तर ती तुम्ही 20 घेतली काय, 40 घेतली काय आणि 4000 काही फरक पडणार नाही, उत्तर तुमचं परफेक्ट येणार आहे. आता पुढचा प्रश्न मात्र तुम्हाला सोडवायचा. ट्राय यायला पाहिजे. व्हिडिओ पॉज करा, थांबवा आणि सोडून पास होता. याच्यासारखं तुम्हाला कोणीच देणार नाही, खरं सांग. 6 गाई आणि 4 म्हशी, मग सरळ 24 रुपये घ्यायचे, 6/24. मग गाईची किंमत मिळणार आपल्याला 4 रुपये आणि म्हशीची मिळणार 6 रुपये. असं करायचं प्रत्येक वेळेला, डायरेक्ट आकडा बदलून टाकायचा. 4 म्हशीची किंमत 6ची सारखी येते नाही, मग आपण काय करणार, 6/24, 6/24 याचा अर्थ हे 6 इकडे देऊन टाकायचे, हे झाले 6 रुपये, 6 रुपयाप्रमाणे 4 म्हशी आणि 4 रुपयाने 6 गाई. 6/24, 6/24 सारखा खर्च होतो. आता किमती मिळाल्या, गाईची किंमत किती मिळाली आपल्याला 4 रुपये आणि म्हशीची किंमत किती मिळाली 6 रुपये. आता गाई किती घ्यायच्या आहेत 10 आणि म्हशी किती घ्यायच्या आहेत 10. मग टोटल खर्च किती झाला 40 आणि हा झाला 60, म्हणजे एकूण खर्च झाला 100 रुपये. मग काय प्रश्न विचाराल तुम्ही आता, की आपली गाय 4 रुपयाला असताना आपला खर्च 100 रुपये आहे, तर त्यांची गाय किती रुपयाची असेल, ज्यांचा खर्च 1,20,000 रुपये होतो. समजते. आता ते बघा काय होईल, 4 गुणिले 1,20,000 रुपये आणि भागिले 100. 0 0 भेटला, हा 0 पटला, उरलं काय 12×48 आणि हे 2 0, म्हणजे गाईची किंमत किती मिळाली तर 48 रुपये. आलं का किती मग अशी दिलं झालं नाही, तासभर शोधत होता. आता 1 मिनिटात. तर मला हेच सांगायचंय की एखादं वेळेस तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अवघड आहे, नाहीतर 30-40 सेकंदाचं गणित. 6 गाई आणि 7 म्हशी यांची किंमत सारखी आहे. काय करा, याला द्यायचे 7 रुपये किंमत आणि याची म्हणायची 6 रुपये किंमत. चाल, किती गाई घ्यायच्या 4 गाई. किती रुपयाला एक गाय 7 रुपयाला. किती रुपये खर्च झाले 28 रुपये. नंतर 6 रुपयाची एक म्हैस, अशा किती म्हशी घ्यायच्या 3. मग 6 गुणिले 3 किती खर्च झाला 18 रुपये. टोटल खर्च किती झाला 8 8 16 6 हातचा 1, म्हणजे 46 रुपये खर्च झाला. इतका. आता देणार काय मला सांगा, गाईची किंमत. आपण या वेळेला गाईची किंमत आधी काढू, मग म्हशीची पण काढू. मला सांगा 7 रुपयाला गाय असल्यामुळे जर 46 रुपये खर्च होतो, तर त्यांची गाय किती रुपयाची असेल, ज्यांचा खर्च 92,000 रुपये होतो. 92,000. तिरपा गुणाकार होईल यांचा, काय होईल 92,000 गुणिले 7 आणि भागिले 46. 46 ची सरळ दुप्पट येईल, मग 46 दोन्ही आणि 7 दोन्ही 14 आणि हे 3 0, म्हणजे काय मिळालं 14,000. इतकं सोपं आहे. कोणताही प्रकार तुम्ही क्रांतीसूत्रात टाकू शकता आणि क्रांतीसूत्र तुम्हाला डायरेक्ट उत्तर देते. त्याला प्रश्न विचारता आला नाही, फक्त तुम्हाला काय विचारायचं हे कळलं पाहिजे, की आपली गाय 7 रुपयाची तर आपला 46 खर्च होतो, मग त्यांची गाय जर किती रुपयाची असेल, जर त्यांचा खर्च 92,000 होतो. क्रांतीसूत्र तुम्हाला डायरेक्ट उत्तर देतो. ठीक. काय मिळालं 14. आपल्याला आता म्हशीची पण किंमत काढायची होती. मग प्रश्न काय विचारणार आपण हाच, की जर 3 रुपयाला एक म्हैस आहे, 3 म्हशी, ओके 6 रुपयाला एक म्हैस, आपण काय केलं होतं इथे 7 रुपयाला देखील. आता 6 रुपयाला एक म्हैस आहे, आपण आकडा मांडताना उलटा लिहिला होता. इथे 4 गाई आणि 3 म्हशी, तर 3 गुणिले 7 18 घालतो, तर 7 रुपयाप्रमाणे ते उत्तर बरोबर आहे. आता काय करणार आपण 6 लिहिणार. जर आपण 6 रुपयाला एक म्हैस घेतली तर 46 खर्च होतो, मग त्यांची म्हैस किती रुपयाची असेल, ज्यांचा खर्च 92,000 होतो. बरोबर. तिरपा गुणाकार होईल यांचा आणि भागिले 46. 46 दोन्ही 92, साईन दोन्ही 12 आणि 3 0, म्हणजे म्हशीची किंमत किती मिळाली आपल्याला तर 12,000. किती वेळ लागतो 10 20 30 सेकंड फार. तर वाटायला आवड वाटतं प्रश्न, पण वास्तविक ते आवड नसतात. सोडू आपल्याला ते शेवटचा असेल जराची तर. सहा गाई
आणि 4 बैल, फक्त आकडा उलटा करायचा. कारण काय केलं पहा, साईन चूक 24 रुपये खर्च समजला आपण. 4 गाई घ्या की 6 गाई घ्या किंवा 4 गाई. मग 6 गाईनं भागलं तर साईन चूक 24 येणार आहे. आणि ह्या 24 रुपयाला जर 4 बैलांनी भागलं तर एका बैलाची किंमत 6 मिळणार आहे. म्हणून इथे प्रत्येक वेळी आता भागत बसायचं नाही. इथून पुढे कळलं, याची किंमत त्याला 2 घ्यायची, त्याची किंमत याला घ्यायची. आता 10 गायी पाहिजे आपल्याला आणि एका गायीची किंमत आहे 4 रुपये, म्हणजे खर्च किती आला 40. नंतर 12 म्हशी पाहिजे आणि एका म्हशीची किंमत आहे 6 रुपये, म्हणजे खर्च किती झाला 12 आता एकूण खर्च किती होतो का, हे 0 आणि 7 आणि 4 11. मग आपण गायीची किंमत किती रुपये घेतली, 4 रुपये. जर 4 रुपयाचा एक गाय असेल तर आपला खर्च जर 112 होतो, तर त्यांची गाय किती रुपयाची असेल, ज्यांचा खर्च 84,000 रुपये होतो. झालं की नाही. तिरपा गुणाकार होईल यांचा, 4 गुणिले 84,000 आणि भागिले 112. आता 112 4 न भाग देऊ शकतो, किंवा हे बघा 4 1 4 4 दोन्ही 8 आणि 3 उरले 4 8 36. आता 8च्या पाड्यात 4 कधी येतात, तर 8 3 24. मग याला 3 न भाग देऊन गुणून का, 8 3 24 4 2 3 2 6 2 8 84 पूर्ण भाग जातो, म्हणजे 28 3 84. आता याचे 28 उरले, त्यानं वरती भाग दिला, 28 3 84. आणि हे 3 0 उरले, खाली काहीच उरलेलं नाही, म्हणजे गायीची किंमत किती आहे, तर 3,000 रुपये. आलो का? ओके. आता म्हशीची किंमत सांगा तुम्ही. याच सगळ्या किमतीवर म्हशीची किंमत किती असेल ते सांगा. एका म्हशीची किंमत सांगा किती आहे. लिहायचं तेच आहे भाव. टोटल खर्च किती, 112. मग लिहिणार काय आपण, जर आपण एका म्हशीची किंमत 6 रुपये, सॉरी हे बैल होतं, तर बैलाची किंमत, म्हशीची नव्हे, इथे बैलाची किंमत. तर 112 खर्च होतो. एका बैलाची किंमत किती आहे, 6 रुपये. मग 6 रुपयाला एक बैल असेल तर आपला खर्च 112 होतो. मग त्यांचा बैल किती रुपयांचा असेल, ज्यांचा 84,000 रुपये खर्च होतो. तिरपा गुणाकार होईल यांचा, काय होईल, 6 गुणिले 84,000 आणि भागिले 112. अर्धे करू आपण, इथे 3 करू आणि याला 3 अर्धे करायचे म्हणल्यावर 112चे अर्धे किती, 56 होते. आता 28 चा भाग जातो, 28 दोन्ही 56 आणि 28 त्रिक किती, 84. 3 त्रिक 9 आणि हे 3 0, म्हणजे काय मिळालं, 9,000 आणि भागिले 2, म्हणजे काय मिळालं आपल्याला, बैलाची किंमत मिळाली 45 रुपये. तर इथे जर आपल्याला बैलाची किंमत विचारली, गायीची किंमत विचारली ती आधी काढली आपण, आता बैलाची किंमत विचारली, तर बैलाची किंमत किती असेल, तर 4,500 रुपये. इझी. हा वेगळा प्रकार आहे. आता हा समजावून सांगतो, मग पुढचा सुरुवात. 2-3 असते. एका शाळेतील 10% मुलं, 1/4 मुली यांची संख्या. 10%चा अर्थ समजतो तुम्हाला, 100 पैकी 10. जर 100 पैकी 10 मुलं घेतले तर त्यांची संख्या, त्याचं म्हणणं आहे 1/4 मुलींनी होते. या 1/4 कसं लिहितात माहिती आहे ना, 1/4. मुलींची जर 4 पैकी 1 मुलगी घेतली आणि 10, इथे 100 पैकी 10 मुलं घेतली तर ही संख्या सारखी असणार आहे, याचं म्हणणं. मग मला सांगा, यांचं काय विचारलंय, गुणोत्तर सांगा, मुलांचे मुलींशी असलेले गुणोत्तर. मग इथे काय, तर मुलांची आणि मुलींची संख्या जी आहे ना, त्यात काय करावं आपण, तर इथे 100 आहे म्हणल्यावर याला आपण 100 करतो, समजतंय. मग सारखा आकडा मिळेल. मग 100 25 न गुणल्यावर होईल की नाही, 25 चूक 100 आणि इथे पण 25 न गुणावं लागेल. म्हणजे काय, तर मुलींच्या 25% आणि मुलांचे 10% ही किंमत सारखी आहे, समजतंय. मग इथे मुलांचे 10% आणि मुलींचे 25% यांना रिप्लेस करा. 5 5 25 आणि 5 दोन्ही 10, हे झालं फायनल गुणोत्तर. पण हे 25 अलीकडे का लिहिले, त्याचं लॉजिक सांगतो पहा. एका संख्येच्या, त्याचं म्हणणे काय, 10% हे दुसऱ्या संख्येच्या 25%, म्हणजे मुलींच्या 25% हा मुलांच्या 10%ची बरोबरी करतो. याचा अर्थ मुलांचा आकडा मोठा आहे. मग जर मुलं जास्त असतील तर ते अगोदर लिहावे लागतील आपल्याला, कारण मुलांची सरासरी मुलींशी विचारली आहे, मुलांचे मुलींशी असणारे प्रमाण, म्हणून मोठा आकडा अगोदर येणार होता. आता इथे काय झालं ते सांगतो का परत एकदा. आपण लिहिलं काय, तर 10%चा अर्थ होतो 100 पैकी 10.
आणि याने पुढे दिले 1/4, याचा अर्थ काय होतो 4 पैकी 1. मग आपण 100 पैकी 1 केलं त्याला. 100 पैकी किती? तर 100 करण्यासाठी याला 25 न गुणावं लागला, मग त्याच्या जोडीदारालाही 25 गुणावं लागतं. आता इथे काय मिळालं 100 कॉमन झाले, मग 10 मुलांची बरोबरी 25 मुली करतात. याचा अर्थ असा होतो की मुलांची संख्या 25 आणि मुलींची 10 असणार आहे. जर चेक करायचं असेल तुम्हाला तर इथे पहा, मुलं 25 म्हणलं आणि मुली 10 म्हणलं, तर मुलांचे 25% काढा, मुलांचे 10% काढा. याचे 10% किती होतील? 25 चे 10% 2.5 आणि ह्या 10 चे 25% काढा. 10 चे 25% पण किती होतील? 2.5. झाले की नाही समान? म्हणजे मुलांच्या 10% हे येतात 2.5 आणि मुलींचे 25% या 10 चे हे येतात 2.5. म्हणजे मुलांचे 25% मुलींच्या 10%च्या बरोबर. तर अशाच पद्धतीने सोडवा, वेळ वाया घालवत बसू नका. आता दुसरं ऑप्शन काय होतं तुमच्याकडे? इथे काय करू शकता, वरती काय आहे 10% आणि खाली काय आहे, इकडे 100 आहे, 10% म्हणलं आणि इथे 1/4 आहे. मग इथं दुसरं ऑप्शन असं होतं की 0 0 कट करा. आता काय मिळालं तुम्हाला? 1/10 आणि पुढे काय मिळालं? 1/4. आता जर पाया समान नाही तर आपण ते कॅल्क्युलेशन मांडू शकत नाही. मग ह्या 10 आणि या दोघांना पण काय करा, याचे 40 करू शकतो, याचे 40. मग याला किती न गुणावं लागेल? 4 आणि याला किती न गुणावं लागेल? 10. आता हे 10 चूक 40 झाले, मग याच्या जोडीदाराला पण 4 ने गुणा आणि याच्या जोडीदाराला 10 ने गुणा. मग काय मिळालं आपल्याला? हे 40 40 कट करून टाका. वरती मिळालं 4 1 4 आणि इकडे मिळालं 10 1 10. मुलांची संख्या जास्त आहे कारण मुलांचे 4% मुलींच्या 10%ची बरोबरी करतात, म्हणून मुलं असणार 10 आणि मुली असणार 4. आता बे 5 10 आणि बे दोन्ही 4 म्हणजे पुन्हा तेच मिळालं 5 2. तर कसं सोडवलं ते उत्तर तेच येणार आहे. 1 2 ट्राय करा म्हणजे जास्त सोपं जाईल. आता इथे 20%. 20%चा अर्थ काय होईल समजतंय? 20% म्हणजे 100 पैकी 20. मुलांचे 20% घ्यायचे म्हणजे 100 पैकी 20 मुलं घ्यायचे आणि मुलींचे किती टक्के घ्यायचे? तर टक्का नाही, ते सरळ दिलेले 20 पैकी 6 मुली पाठवल्या तर याच्या बरोबरी करतात. आता 0 0 कटला म्हणजे काय मिळालं आपल्याला? 2/10 आणि इकडे काय मिळालं? तर याचे पण अर्धे करू शकतो, 3/10 होईल. समजतंय? 3/10. आता 10 10 कटले, मुलं जास्त आहेत कारण मुलांचे 20% किंवा मुलं 10 पैकी 2 असतील तरी मुलींच्या 3 शी बरोबरी करतात, 3 शेअरची. याचा अर्थ काय आला? 3/2. मुलं जास्त आहेत. पुन्हा एक सोडवा, हा यायला पाहिजे. %15 म्हणजे काय? 100 पैकी 15 आणि इकडे 40 पैकी 21. आता इथे काय कराल तर या दोघांना आपण 200 बनवू शकतो. हे बघा, पाया समान करायचा आपल्याला. मग या दोघांना 40 बनवता येत नाही किंवा 100 पण बनवता येत नाही. मग या दोघांनी भाग जाणारी संख्या कोण आहे? 200. मग याला 200 बनवण्यासाठी 5 ने गुणा, 4 5 20 होईल आणि याला 2 ने गुणा 200 होतील. आता हे झाले 100 दोन्ही 200 आणि हे पण झाले 4 5 20 आणि हा 1 0 200. आता याच्या जोडीदाराला 2 न गुणलं म्हणून वरती 2 न गुणा आणि याच्या जोडीदाराला 5 ने गुणा. बरोबर? आता 21 5 105 आणि 15 दोन्ही 30. हे झालं काय? तर असं गुणोत्तर की यांचे 30%ची बरोबरी करायला यांचे 105 लागतात असा अर्थ आला किंवा शेअर्स असं समजलं तर. आता मुलं जास्त आहेत याचा अर्थ, मग मुलं किती घेणार आपण? 105 आणि मुली 30. आता याला कोणी भाग जातो? तर 5 न. 5 दोन्ही 10 5 1 5 आणि 5 सक 30 म्हणजे 21 6. पण याला अजून भाग जातो, कोणी भाग जातो? 3 न. 3 7 21 आणि 3 दोन्ही 6 म्हणजे 7 2 हे फायनल आन्सर. ते ऑप्शन मध्ये नसेल बरं का, तुम्हाला वाटेल उत्तर तर आलं पण का चुकतंय, ऑप्शन का नाही? फायनल उत्तर असतं. कधी पण ध्यानात ठेवायचं संक्षिप्त रूप, सर्वात शेवटचं. हे सर्वात इझी ट्रिक आहे, बाकी कोणाच्याही पाहिल्यापेक्षा हे सोपं. पुन्हा तेच पहा, 40 घेणार आपण किती पैकी? 100 पैकी. तर इथे काय दिलं? तेवढीच संख्या आहे 3 पैकी 10 पैकी. मग 0 0 कटला, आपल्याला सरळ उत्तर भेटलं. 10 10 कॉमन आहे, कट करून टाका म्हणजे 4 मुलांची बरोबरी करतात 3 मुली. याचा अर्थ काय आला? इथे मुली जास्त आहेत म्हणून इथे उलट होईल, मुली आणि मुलं आणि मुली यांचं प्रमाण.
मुलांच्या 40% बरोबरी मुलींचे 30% करतात किंवा 30च शेअर करतात, याचा अर्थ मुली जास्त आहेत म्हणून मुली पुढे गेल्या. इथे पहा 10 पैकी 4 आले कारण 100 पैकी 40 होतं तर 0 कटला. आणि इथे 10 पैकी 3 म्हणजे 10 शेअर असतील मुलीचे, त्यातले 3च शेअर मुलांच्या 4 शेअरची बरोबरी करतात. मुलांना जास्त पाठवून लागेल म्हणजे मुलं कमी आहेत. याचा अर्थ काय आला तर मुलांचं प्रमाण अगोदर लिहायचं म्हणून 3 मुले व मुली, मग मुलं 3 आणि मुली 4. हे झालं फायनल. हा एक प्रश्न पहा मजेदार आहे आणि हा सर्वच रेल्वे असेल, स्टाफ सिलेक्शन असेल किंवा पोलीस भरती, प्रत्येक परीक्षेत हा प्रश्न तुम्हाला भेटतो म्हणजे भेटतो, तर तो यायला पाहिजे. ट्राय करा, 1-2 मिनिटाचा टाइम घ्या आणि तुम्ही सांगा. साधा प्रश्न आहे, नेहमी असतो परीक्षेत, माहिती आहे. पहा पहिलं काम काय करायचं माहिती का तुम्ही, कधी असा प्रश्न आला की एक ते बुर्ज बनवतात ना, बुर्ज किंवा काय म्हणू शकतो त्याला, बंच, एकावर एक कॉइन ठेवून जेव्हा दुकानदाराला सुट्टे पैसे मोजायचे असतात तर त्यामध्ये काय करतात, 2-2चे कॉइन एकत्र ठेवणार, 10 मग 20 रुपये होतील त्याचे, 5-5चे कॉइन, किंवा त्यांना 10-10चं एक बनवायचं बुरुज, तर ते काय करतील, 2चे कॉइन असतील तर 5 ठेवतील, 1चे असतील तर 10 ठेवतील, आणि 2 आणि 1चे मिक्स असतील तर काय करतील, 2 जर 2चे कॉइन ठेवले 4 रुपयामध्ये तर पुढे 1-1चे किती ठेवतील, 6. म्हणजे त्या बुर्जाची किंवा त्या बंचची किंमत किती होती तर 10 रुपये. मग अशा पद्धतीने आपण पण एक बंच बनवायचा, पण किती रुपयांचा बनवायचा ते आपल्या मनाने नाही बनवायचा, त्यांनी सांगितलेल्या प्रमाणात बनवायचा. बघा 50 पैसे, 20 पैसे आणि 10 पैसे यांच्या अनुक्रमे हे प्रमाणे. त्याचा अर्थ काय, जर 50 पैशाचा एक कॉइन घेतला तर 20 पैशाचे 2 कॉइन घ्यावे लागतील आणि किती, 10 पैशांचे 3 कॉइन घ्यावे लागतील. समजतं, त्यांनी सांगितलेल्या प्रमाणात घ्यायचे. आता त्या बंच मध्ये काय ठेवायचं आपल्याला, 50 पैशाचा एक कॉइन म्हणजे किती पैसे झाले, 50 पैसे. 20 पैशाचे 2 कॉइन म्हणजे किती पैसे झाले, 20 दोन्ही 40, आणि 10 पैशाचे 3 कॉइन म्हणजे किती पैसे झाले, 30. आता हे एकूण आपण काय केलं पहा, 50 पैशाचा एक कॉइन ठेवला, त्याच्यावर 20 पैशाचे 2 कॉइन ठेवले आणि त्याच्यावर 10 पैशाचे असे 3 कॉइन ठेवले. आता या बुर्जाची किंमत किती मिळाली एका बुर्जाची ते शोधतो आपली, ते 0, 5 आणि 4 9 आणि 3 12 म्हणजे किती मिळालं, 120. आता 120 काय, पैसे, आणि 120 पैसे म्हणजेच काय, 1.2 रुपया, रुपयात लिहायचं असेल तर पहा 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग आपल्याला रुपये दिले असतील आणि पैसे करा म्हणलं, समजा 3 रुपये दिले तर 300 पैसे, 2 झिरो वाढवून द्यायचे, आणि पैसे दिले आणि रुपये करा म्हणलं की 2 झिरो कमी करायचे. मग जेव्हा 2 झिरो नसतील, समजा आता इथे आला, तर आपल्याला काय करायचं, 100 न भागायचं. झिरो तर कट होईल पण 1 झिरो साठी आपल्याला एक संख्या सोडून कॉइन द्यावं लागेल. म्हणजे काय, जर रुपयांचं पैशामध्ये कन्वर्ट करायचं तर 2 झिरो वाढवायचे, पॉइंट असतील तर 2 संख्या पॉइंटच्या बाहेर काढायचं, आणि जर पैशाचं रुपयात रूपांतर करायचं असेल तर 2 संख्या सोडून पॉइंट द्यायचा किंवा 2 झिरो कट करायचे. आता इथे 2 संख्या सोडून पॉइंट दिला तर आपल्याला मिळतो 1.2 रुपया. पण आपण 1.2 रुपया न घेता आपण काय करूया, 120 पैसेच घेऊ. आता आपला जो हा एक बंच तयार झाला तो किती रुपयाचा आहे माहिती तुम्हाला, किती पैशांचा, 120 पैशांचा, आणि त्या पूर्ण पिशवीमध्ये एकूण किती रक्कम आहे, 84 रुपये, आणि हे पैसे मिळाले. मग काय करा, तर एकतर याला रुपयात कन्वर्ट करा किंवा याला पैशात कन्वर्ट करा, तर ते जास्त सोपं आहे. मग आपण काय करूया, 84 पैसे, 2 झिरो वाढवले की झाले पैसे किती, 120 पैसे एका बंच मध्ये. मग आपल्याला काय मिळेल, तर एकूण बंचेसची किंमत मिळेल. टोटल किती बुर्ज येते एकावर एक ठेवलेले. आता 0 कटला, इथे 12 सक 72, 12 7 84 आणि हा एक 0, याचा अर्थ काय आला, 70 बंचेस, 70 बंचेस म्हणजे ते बुरुज. आता आपल्याला इतकं माहितीये की एका बंच मध्ये आपण काय केलं होतं का, हे एका बंचची किंमत आहे की हा एक बंच आहे, तर यामध्ये 20 पैशाची किती कॉइन घेत होतो आपण, 2 कॉइन घेत होतो. असे किती बंच आहेत, 70 बंच आहेत. मग 7 गुणिले 2, 70 गुणिले 2 म्हणजे किती मिळाले, 140 कॉइन 20 पैशावाले. 20 पैशांचे किती नाणे, तर 140. हाच प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतो, मग पुढचा तुम्हाला सोडवायचा आहे, गडबड करू नका. ज्याला आलं असेल की क्लिअर झालंय किंवा आधी शिकलेले आहे ना, आता एकदम क्लिअर झालं, तर त्यांनी थोडस पुढे स्किप केलं, पुढचा सोडवला स्वतः तरी चालतो, परंतु मी म्हणेन की नका जाऊ. 50 पैशाचा 1, 20 पैशाचा 2 आणि 10 पैशांचे 3 कॉइन घ्यायचे. मग काय मिळालं आपल्याला सांगा, तर 50 पैशाचा 1 कॉइन, असे 50 पैसे
20 पैशाचे 2 कॉईन असे 40 पैसे आणि 10 पैशांचे 3 कॉईन असे 30 पैसे. मग एका बॉक्स मध्ये आपल्या एकूण किती पैसे मिळाले आपल्याला? 120 पैसे. किती? 5 4 9 3 12 120 पैसे. आणि पूर्ण रक्कम किती रुपयांची? 84 रुपये. म्हणून 8400 पैसे, 2 झिरो वाढवले की पैसे होऊन जातात रुपयांचे. आणि भागिले 120. आता एका बंचच्या किमतीनं भागायला आपण पहा, हे ज्याला अजून समजलं नाही ना त्यांच्यासाठी परत एकदा सोपं करतो. समजा त्याने सांगितलं की माझ्याकडे 12 रुपये आणि एका बंच मध्ये 3 रुपये. ते पूर्ण टेबल ठेवल्या, टेबलवर 12 रुपये टोटल आणि एक जो बुरुज आहे 3 रुपयाचा. मग असे किती बुरुज असतील? तर त्यासाठी काय करतो आपल्याला? 3 न भागतो, 3 चूक 12 म्हणजे 4 बुरुज असणार. पहा, हा 3 रुपयाचा, हा 3 रुपयाचा, हा 3 रुपयाचा, हा 3 रुपयाचा. 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12. समजते? 4 बुरुज असणार आहे. मग एकूण किंमत यांची 12 रुपये होती आणि एक बुरुज 3 रुपयाचा आहे. मग 3 न भागलं तर आपल्याला काय मिळालं? एकूण किती बुरुज आहे ते मिळालं. म्हणून आपण या प्रश्नात सुद्धा काय केलं, तर टोटल किती रुपये आहेत आपल्याकडे? 8400 पैसे. आणि एका बुरुजाची किंमत किती आहे? जशी तिथे एका बुरुजाची 3 होती तशी इथे 120 पैसे. मग 0 0 कटला, 22 7 84. 7 आणि 0 याचा अर्थ काय झाला? 70 बुरुज तयार झाले ते पैशाचे. काही म्हणा, गट्टी म्हणा, ढीग म्हणा, बुरुज म्हणा, बंच म्हणा, फरक नाही पडत. ते काही लिहायचं नाही असे परीक्षक आपल्याला. आता इतके बुरुज आहेत. मग आपण काय लिहिणार? एका बुरुजामध्ये 2 कॉईन आहेत. मग 70 बुरुजामध्ये किती असते? तर 70 गुणिले 2, 7 दुनी 1404 आणि हा 0 म्हणजे काय मिळालं? 140 कॉईन मिळाले 20 पैशावाले. आता इथे तुम्हाला जर यांनी प्रश्न विचारला असता की 50 पैशाचे किती कॉईन आहे, तर एका बंच मध्ये एक, मग 70 बंच मध्ये 70 याचे असणार आहे 70. इथे मिळाले आपल्याला 140 आणि इकडे 21 210. इथे एक टोटल 70 बुरुज आहेत आणि 3 3 कॉईन आहेत. मग 7 त्रिक 21 आणि 1 0 म्हणजे 210. तर कोणतेही कॉईन विचारले तरी उत्तर देत आहे. आता सोडवा. आता व्हिडिओ पॉज करून हा सोडवा, मग मी सोडून दाखवतो. 10 पैसे, 20 पैसे, 50 पैसे आणि 1 रुपया. मग 10 पैशाचे किती कॉईन? तर पहिले जे आलं ते. 20 पैशांचे किती कॉईन? 3. 50 पैशांचे किती कॉईन? 2. आणि 1 रुपयांचे किती कॉईन? आता 1 रुपया म्हणजे 100 पैसे करू वाटतं आपल्याला. 100 पैशांचे किती कॉईन? 1. मग टोटल किती एका बंच मध्ये तयार होतात हे कळतं याच्यावरून आपल्याला. 10 चूक 40, 20 त्रिक 60, 50 दोन्ही 100 आणि 100 एके 100. मग टोटल किती रुपये झाले? पहा, इथे 0, इथे 6 4 10 0 आजचा 1 म्हणजे 300 पैसे किंवा 3 रुपये. आता इथे पण रुपये पूर्ण, समजा हे 2 0 काढले, 300 पैसे म्हणजे 3 रुपये. मग वरती पण रुपये, इथे रुपये. आता पैशात कन्वर्ट करण्याची गरज नाही. मग आपण काय करणार? 630 रुपये आणि एकूण बंच किती आहे शोधण्यासाठी एका बंचच्या किमतीनं त्याला भागणार. 3 दोन्ही 6, 3 1 3 आणि हा 1 0 म्हणजे एकूण 210 बुरुज आहेत. मग ह्या एका बुरुजामध्ये 10 पैशाची किती कॉईन आहे? 4 आहे. मग 4 न गुणा काय मिळालं? 0 4 आणि हे 4 दोन्ही 8 म्हणजे 840. जर तुम्हाला 20 पैशांचे विचारले असते तर 21 त्रिक 63 आणि 1 0 म्हणजे 630. 50 पैशाचे विचारले असते तर 210 म्हणजे 420. आणि जर 100 पैशांचे किंवा 1 रुपयाचे किती कॉईन आहे तर एका बंच मध्ये 1 कॉईन, 210 बंच मध्ये 210 कॉईन. तर कोणतंही विचारलं ते उत्तर देत आहे. सोडवा करते. 10 पैशांचे 4, 20 पैशांचे 3, 25 पैशांचे 2 आणि 1 रुपयांचा म्हणजे आपण 100 पैसे घेऊया. सगळीकडे पैसे आहेत म्हटलं इथे पैसे, कारण 1 घेतलं तर मग गणितात उत्तरात चुकेल तुमचं. आता इथे बघा 100 हे 10 40 मिळाले, हे 60 मिळाले, 25 दोन्ही 50 मिळाले आणि 100 एके 100 मिळाले. म्हणजे टोटल एका बंच मध्ये किती मिळतात? 6 4 10 15 5 आजचा 1 म्हणजे 250 पैशांचा आहे. मग पैसे तर वरती पण पैसे करू आपण, रुपये नको, कारण इथे पहा पूर्णांक नाही, अपूर्णांक भेटणार आपल्याला 2.5 रुपये भेटतील. त्यापेक्षा आपण काय करूया, वरतीच 75 रुपये त्याला पैसे करू आणि हे पैसे जसेच्या तसे ठेवू. याला रुपयात कन्वर्ट नाही करायचं.
मागच्या वेळी आपल्याला इथं 300 भेटले होते, 2 झिरो कट केले, रुपये भेटले, म्हणून आपण वरती रुपयेच ठेवले होते. यावेळी पैसे आहेत तर वरती पण पैसे ठेवू. 0 कटला, 25 3 75, 3 आणि 0 याचा अर्थ 3 पंच तयार झाले. ठीक आहे, सॉरी 30 बंचेस. आता कोणाचे नाणी विचारले? 10 पैशाचे. एका बंच मध्ये 10 पैशांचे 4 आहेत, मग 30 बंच मध्ये किती असणार? 312 आणि 0. 20 पैशाचे सांगा? 30 3 90. 25 पैशाचे 30 कोणी 60 आणि 1 रुपयांचे 30. सोपं आहे. सोपा शेवटचा. मजा वाटेल काय तुम्हाला गणित सोडवताना ना, कधी कंटाळा नाही आला काय, झोप आली तरी गणित सोडवा वाटलं काय तर मजा आहे, मग गणित समजायला लागेल. 10 पैसे, 20 पैसे, आपण हे वरती असं 10 पैशांचे 6 कॉईन, 20 पैशांचे 2 कॉईन, 25 पैशांचे 4 कॉईन आणि 1 रुपयांचे म्हणजेच 100 पैशांचे 3 कॉईन. आता किती होतं का? 10 सक 60, 20 दोन्ही 40, 25 चूक 100 आणि 100 त्रिक 300. एकूण किती झाले का? हा 0 येईल, 6 4 10 0 हातचा 1 म्हणजे 500 पैसे. मग 500 पैसे म्हणजेच 5 रुपये. आता इथे पॉईंट मध्ये उत्तर येत नव्हतं म्हणून रुपये करून घेता. आणि वरती किती मिळाले? 95 रुपये आहेत टोटल आणि एका बंचची किंमत आहे 5. मग 5 1 5 आणि 4 उरले 5 9 45 म्हणजे एकूण बंचेस किती मिळाले? 19. आणि एका बंच मध्ये 25 पैशाची किती कॉईन आहे? 4. मग 19 चूक किती? 19 38, 19 त्रिक 19 चूक 19 त्रिक 57, 19 चूक 76, 19 त्रिक 57. पाठ करा. मी तुम्हाला सुद्धा ऑनलाईन जाय त्यांनाही हेच सांगतोय की मी तुम्हाला आतापर्यंत एक सूत्र दिलं नाही, काहीच नियम लिहून दिला नाही पाठ करण्याचा, गणित ते पाठ करण्याची गोष्ट नाही. पण ज्याला 20 पर्यंत पाढे पाठता येत ना त्याला हे सगळं अवघड वाटणार आहे, कारण तुमचा पायाच अजून खोदलेला नाही आणि तुम्ही वरती स्लॅब टाकायला लागले तर ते होणार नाही. तर त्यामुळे आधी 20 पर्यंत पाढे किमान पाठ करा, म्हणजे कॅल्क्युलेशन एकदम सोपे जाते. तर हा नवा प्रकार आहे. हा बघ, ए आणि बी यांच्या वजनाचे गुणोत्तर 4:5 होते. आता ए चे वजन 25% वाढले आणि बी चे वजन 25% कमी झाले, तर नवीन गुणोत्तर किती असेल? आता साधा प्रश्न पहा, हे जे ए चं गुणोत्तर आणि बी चं दिलेलं आहे ना, ए बी चं गुणोत्तर 4:5. मग या 4 ला तुम्ही 40 म्हणले, याला 50 म्हणले तरी बिघडलं नाही, अजूनही प्रमाण तेच आहे. 0 कटला आहे 4:5. म्हणून या 4 ला 400 म्हणलं काय, 4000 म्हणलं काय, काही फरक पडत नाही, फक्त त्याच्या समोरची संख्या पण त्याच प्रमाणात वाढलेली आहे. मग आपण कधी पण टक्काय म्हणल्यावर 100च्या मल्टिपल घ्यायचे, म्हणजे ए चं वजन म्हणायचं 400 किलो आणि बी चं असणार आहे 500 किलो. आता एवढ्या वजनाचा माणूस असतो का? तर अजिबात नसतो, पण समजायला काही फरक नाही पडत. आपल्याला खरंच आणायचं आहे का 400 किलोचा? नाही. आता इथे 400चे 25% तोंडीच सांगता येतं, बरोबर, पण नाही आलं तरी किती वेळ लागतो का? 400चे 25%, 0 पेटला 25 टू 100. मग याचं वजन 100 किलो वाढलं म्हणून किती झालं वजन? 500 किलो. आणि या 500चे 25% पुन्हा तेच 500चे 25%, 0 कटला टक्क्यामुळे 25 5 125 म्हणजे 125 कमी झालं. समजतंय? एकाचं वजन वाढलं, दुसऱ्याचं कमी झालं. आता यातून मला सांगा, या 500तून 100 जर वजा केले असते तर 400 उरले असते आणि पुन्हा 25 वजा करायचे म्हणजे किती? 375. आता या दोघांचं गुणोत्तर काढा फक्त. 25 न भाग जातो का? 25 दोन्ही 50 आणि हा 0. इथे 25 1 25 आणि किती उरले इथे? 12. 25 5 125. पुन्हा 5 न भाग जातो, 5 24 आणि 5 त्रिक 15 म्हणजे गुणोत्तर मिळालं आपल्याला 4:3. तर हे एकदम सोपं आहे, कोणत्याही सूत्राची गरज नाही, कॅल्क्युलेशनला इझी. पुढचा प्रश्न हा सोडून पहा. आता इथे लिहिलेलं होतं मी, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल. हा सोडून पहा, भारी सोपा. ए आणि बी, ए चं वजन घ्या 400 किलो, बी चं वजन घ्या 300 किलो. आता इथे काय होईल? ए चे 30% वाढले, मग 400चे
30%. आता जे ऑनलाईन पाहत आहेत ना त्यांच्यासाठी सांगतो, कधी बी तोंडी हे मी जे म्हणतो ना तोंडी टक्के काढणं, तर त्यावेळेला इमॅजिन करा 400 चे 30, तर 400 वर 2 झिरो आहे, 30 वर 1 झिरो म्हणजे त्या 3 वर. आता 4 त्रिक 12 करा आणि 3 झिरो होते टोटल, त्यातले 2 कट करा, 1 झिरो होणार. मग 12 वर 1 झिरो म्हणजे किती मिळाले? 120. तर बऱ्याच वेळेला तुम्हाला तोंडी उत्तर तशी डोक्यात कॅल्क्युलेशन करता येतं. आता 400 चे 30% मिळाले, 4 त्रिक 12 आणि 1 झिरो म्हणजे 120 वजन वाढलं या व्यक्तीचं. 120 किलो म्हणजे किती झालं? 520 किलो झालं. आता याचं कमी करायचं, किती कमी करायचं? तर 300 चे 20%. मग पुन्हा तेच 3 दोन्ही 6, 3 झिरो होते, 1 कटतो, 2 कटतात, 1 उरतो म्हणजे 60 उरणार. 300 चे 20%. टक्का म्हणलं 2 झिरो कमी करा, 3 दोन्ही 6 आणि 1 झिरो म्हणजे किती मिळालं? 60. मग यातून 60 काढून टाका म्हणजे काय मिळालं तुम्हाला? 240. आता या दोघांचं कॅल्क्युलेशन फायनली इकडे बघ, झिरो आहे, इथेही झिरो आहे, 0 0 कट करून टाकले. आता 52 आणि 24 यांचं गुणोत्तर पाहिजे. कुणी भाग जातो? तर या 52 ला कुणी भाग जातो हे कळलं पाहिजे. तर अर्धे करू याचे. 52 च्या अर्धे किती होतात? 26. 26 दोन्ही 52 आणि याच्या अर्धे 12. आता कुणी भाग जातो? तर हे 6 2 8, 3 भाग जाणार नाही. मग परत एकदा अर्धे करू. 26 च्या अर्धे 13 आणि 12 च्या अर्धे 6 म्हणजे नवीन गुणोत्तर मिळालं 13 6. आलं तर काढलंच नव्हतं. 3 कसं काय? मोठी नशीब कस काय? 400 चे 30%. 4 त्रिक 12 120 ते 520 आलं तुमचं. आणि इथे किती आलं? 240. आता 240 आणि 520 यांचा गुणोत्तर तुमचं काय चुकलं चेक करा. कधी ध्यानात ठेवायचं, जर सगळीकडे झिरो असतील तर ते सगळे झिरो आपण कट करू शकतो. इकडे काय आहे? 240, 0 0 कटला. आता काय मिळालं पहा, कोणी भाग जातो? तर अर्धे करा. किंवा 13च्या पाड्यात 52 येतात, एक येतं, पण 13च्या पाड्यात येत नाही. मग कोणाच्या पाड्यात येतात 52? तर 26 दोन्ही 52. मग 13 चूक 52 तर हे येत नाही. ओके, अर्धे केले. 26 आणि याच्या अर्धे झाले 12. पुढे पुन्हा अर्धे करू, याच्या अर्धे होतात 13 आणि याच्या अर्धे होतात 7. एवढे दोन अगदी पाव ते नाही का ती 4 न भाग दिला ना, 4 न भाग द्या. परत पहा, 4 एक 4, 1 उरला 4 तरी 12 आणि 4 7 24, 13 6. इतकं सोपं काम चुकायला लागलं. काय करायला? पहा, ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 8:3 आहे वजनाचे सर. आणि नंतर एकाचं 25% कमी झालं, दुसऱ्याचं 50% वाढलं, तर नवीन गुणोत्तर किती? पुन्हा तेच, ए चं वजन घ्यायचं 800 आणि बी चं वजन घ्यायचं 300 आणि याचे 25% किती होतील सांगा? कधी बी 25% कसे काढायचे असतात? दोनदा अर्धे अर्धे करायचे. 800 चे अर्धे 400 आणि 400 चे अर्धे 200 म्हणजे किती मिळाले इथे? याचे 800 चे 25% मिळाले आपल्याला 200. कसे काढा? तर पहा, 800 चे 25%, तर 0 0 कटले टक्क्यामुळे आणि 25 8 200. नंतर काय विचारले? 300 चे 50% किती होतं? 150. 50% म्हणजे अर्धे. आता इथे काय मिळालं आपल्याला? 1000. सॉरी, इथे काय? पहिल्याचं वजन कमी झालंय, मग याचं वजन मिळेल आपल्याला 600 आणि याचं वजन वाढलेलं आहे, तर इथे मिळेल आपल्याला 450. तर प्रत्येक वेळी हे ध्यानात ठेवा बरं का, कोणाचं वजन वाढलंय, कोणाचं कमी झालंय. त्याच्यामुळे हे प्रश्न असं तरी म्हणजे सगळी प्रोसेस येत असून चुकू शकतात. 0 0 कटला, उरलं काय? 60 आणि 45, 15 ने भाग जातो. 15 चूक 60, 15 त्रिक 45 म्हणजे 4 3. इझी. अशा पद्धतीने तिसरा पार्ट संपलाय. आता दुसरा रेकॉर्ड करणार आम्ही, तो बघा कोणत्याही क्रमाने काही फरक पडत नाही. सूत्र म्हणजे क्रांती.